नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. पूर्वी आजी आजोबा नाही का म्हणायचे, गुडघे दुखायला लागलेत, सांधे दुखायला लागलेत, आता म्हातारपण जवळ आलं. पण आता जर आपण पाहिलं तर तरुणपणातच आपल्याला गुडघेदुखीचा, सांधेदुखीचा त्रास व्हायला लागलाय. आता म्हातारपणी आपले गुडघे, सांधे किती दुखणार आहेत याची कल्पनाही करवत नाहीये. तुम्ही सुद्धा यापैकी एक असाल तर आता अजिबात काळजी करू नका, कारण आता गुडघेदुखीवर, सांधेदुखीवर ॲडव्हान्स्ड अशा ट्रीटमेंट अर्थात अत्याधुनिक अशा उपचार पद्धती आलेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थात रोबोटिक पद्धतीनं गुडघ्यांचं प्रत्यारोपण कसं करायचं याविषयी आज आपल्याला तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर जुईली म्हात्रे नायर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी डॉक्टरांची आपल्याला ओळख करून देते. डॉक्टर जुईली म्हात्रे नायर या नवी मुंबईतील पहिल्या महिला रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. खरं तर यासाठी त्यांनी इतिहासच घडवला असं म्हणायला हवं. गुडघा बदल आणि ट्रॉमा सर्जरीमध्ये त्यांचा अभ्यास, अनुभव आणि अचूकता यासाठी त्या विशेष ओळखल्या जातात. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये त्यांनी विशेष फेलोशिप पूर्ण केलेली असून जपान, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया इथून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण त्यांनी मिळवलंय. तंत्रज्ञान आणि सर्जनचा निर्णय यांचा अचूक संगम त्यांच्या कामातून दिसून येतो. पनवेल येथील म्हात्रे हॉस्पिटल आणि तेथील विजया रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरमधून त्या अत्याधुनिक रोबोटिक गुडघा बदल शस्त्रक्रिया करतात. अनेक रुग्णांना त्यांनी पुन्हा वेदनामुक्त चालण्याचा आत्मविश्वास मिळवून दिलाय. चला तर मग आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडून रोबोटिक गुडघा बदल शस्त्रक्रियेबद्दल सर्व काही जाणून घेऊया. मॅडम, सुरुवातीला आम्हाला हे सांगा की संधिवात, जेव्हा आपण संधिवाताविषयी बोलतो ना तेव्हा ऑस्टिओ आर्थरायटिस विषयी बऱ्याचदा बोललं जातं. हे ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय हेच आम्हाला पहिल्यांदा सांगा डॉक्टर. सो ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे काही आजार नाही. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयाप्रमाणे होणारी झीज. तर ही जी झीज असते ती विविध कारणांमुळे होते. सगळ्यात मूलभूत कारण म्हणजे जसं वय वाढत जातं तसं बॉडीमध्ये आपल्या सगळ्याच गोष्टी, जॉईंट्सची झीज होते. तर पहिलं कारण म्हणजे वाढतं वय. दुसरं म्हणजे जर तुम्हाला वाताचा, संधिवातासारखा काही कोणाला त्रास असेल, जसं युरिक ऍसिडचा किंवा रुमेटॉइड आर्थरायटिसचा, तर त्याच्यामुळे ही जी झीज आहे ती थोडी लवकर होऊ शकते. आणि शेवटचं कारण म्हणजे जर काही आधीचा मार लागलेला असेल कोणाला किंवा काही गुडघ्याच्या अवतीभोवती आधीचा मार असेल, तरीही ही झीज थोडी लवकर होऊ शकते नॉर्मल एज रिलेटेड जे चेंजेस होतात त्याच्यापेक्षा. तर झीज होते म्हणजे नक्की काय होतं? तर आपला जो हा गुडघा असतो त्याच्यामध्ये हे नॉर्मल आपला हा गुडघा असतो. हे वरचं मांडीचं हाड असतं, हे खालचं हाड. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक गादी असते आणि या हाडावरती एक कार्टिलेज सारखं आवरण असतं दोन्ही बाजूने. तर झीज होते म्हणजे ही जी गादी असते आणि हे जे कार्टिलेज असतं ते झिजत जातं. त्याच्यामुळे ही जी दोन्ही हाडं असतात ती एकमेकांवर घासायला लागते आणि ती घासल्यामुळे बेसिकली हा जो सरफेस असतो तो खराब व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण चालतो, बसून उठतो, तेव्हा ही झीज झाल्यामुळे, हे गुडघे एकमेकांवर झिजल्यामुळे आतमध्ये सूज वाढते आणि त्याच्यामुळे वेदना सुद्धा वाढतात. तर बेसिकली ह्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस नी असं म्हणतो. आणि याचे अनेक लक्षणं असू शकतात. काही कॉमन लक्षणं म्हणजे सतत पायाला वेदना येणं, सतत सूज असणं, जिने चढ-उतर करताना दुखणं येणं, खूप वेळ जेव्हा आपण बसतो तेव्हा एकदम उठल्यावर गुडघ्यात आखडल्यासारखं होणं, चालताना थोडंसं तोल जातोय असं पण वाटू शकतं किंवा बऱ्याच वेळेला गुडघ्याला बाक यायला लागतो आणि इतर वेळेला आपल्याला आधीची काही कामं आपण रेग्युलरली करायचो त्या सगळ्या कामांमध्ये त्रास व्हायला लागतो गुडघ्याच्या दुखण्यामुळे. तर ही काही लक्षणं आहेत जी ऑस्टिओ आर्थरायटिस नी मध्ये होऊ शकतात. अच्छा. खरं तर ना मॅडम, गुडघेदुखी म्हणा किंवा सांधेदुखी हे आजार वयोमानानुसार येतात. जसजसं वय वाढतं तशी ही दुखणी जडतच जातात. पण मग प्रत्येक व्यक्तीला गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज लागतेच का? असं अजिबात नाही. तर नॉर्मली जे माझ्या ओपीडी मध्ये पेशंट येतात त्या गुडघे दुखीसाठी बेसिकली, त्याच्यामध्ये 90% जे पेशंट येतात त्यांच्यामध्ये या ऑपरेशनची गरज नसते.
कारण त्यांना थोड्याफार वेदना होत असतात. त्या आपण थोड्या वेळ गोळ्या देऊ शकतो, दुखणं कमी होतं. बऱ्याच पेशंटमध्ये फिजिओथेरपी, स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग हे एक्सरसाइज केल्यानेही त्यांना बऱ्यापैकी आराम वाटतो. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला नक्की काय कारण आहे या पेशंटमध्ये गुडघेदुखीचं हे जेव्हा आपण विचारायला जातो, तेव्हा असे बरेच पेशंट आढळून येतात, की 30-40 वर्षाचं वय होईपर्यंत त्यांनी काही व्यायाम किंवा असं एक्सरसाइज, फिजिओथेरपी काही केलेलं नसतं आणि अचानक ते एक्सरसाइज किंवा खाली उठ-बस करणं किंवा एकदम हाय इम्पॅक्ट एक्सरसाइज सुरू करतात. त्याच्यामुळे अचानक गुडघ्यावर लोड येतो आणि म्हणून हे दुखणं येतं. सो म्हणून हे एकदम अतिरिक्त अचानक एक्सरसाइज सुरू करणं, हे सगळं त्याने थांबवलं पाहिजे. वजनावर नियंत्रण करणं, एक योग्य आहार, न्यूट्रिशियस डाएट घेणं, या सगळ्या गोष्टींमध्येच 90% पेशंटचं जे हे वेदना असतात, त्या क्लिअर होऊन जातात. आता जे उरलेले पेशंट येतात, ज्यांनी हे सगळे उपाय करून बघितलेले आहेत, बरीच वर्ष झाली आहेत, पण वेदना कमी नाही होत आहेत. वेदना वाढतच चालल्यात. तर अशा पेशंटना आम्ही ऑपरेशन ॲडवाईस करतो. पण त्यातही बरेचसे पेशंट असे असतात, की आता वय झालंय, थोडंफार दुखणं राहणारच आणि माझं काही एवढं हे नाहीये, थोडंसं घरी चालायला लागतं, एवढं ऑपरेशन कशाला करायचंय? तर असे जे पेशंट असतात, ज्यांची स्वतःचीच इच्छा नसते, की ऑपरेशन करून चालायचं वगैरे आहे, ह्यांच्यामध्ये पण आपण ऑपरेशन ॲडवाईस करत नाही. आता हे सगळं ठेवून जे अजून उरलेले पेशंट असतात, ज्यांना सगळं करून आराम नाहीये, ज्यांना आपल्या आधीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज ते जे करायचे, बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ आपला शब्द जो असतो, तो त्यांना मेंटेन करायचा असतो, की आधी जी सगळी कामं मी स्वतःचं स्वतः करायचे, आधी जसं चालायचे, फिरायचे, नातवंडांबरोबर खेळायचं आहे, ही सगळी कामं करायची ज्यांची इच्छा असते, त्यांच्यामध्ये नॉर्मली आपण हे ऑपरेशन करतो आणि त्यांच्यामध्ये ह्या ऑपरेशनची सक्सेस रेट बऱ्यापैकी चांगली असते. सो पेशंट सिलेक्शन ह्या ऑपरेशनसाठी खूप महत्वाचं असतं. जर आपण आता पाहिलं ना, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेचा प्रचंड बोलबाला आहे. प्रचंड बोललं जातं या प्रकारच्या शस्त्रक्रियेबद्दल. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियेचं नाव अनेक जणांनी ऐकलंच असेल. पण या शस्त्रक्रियेत नेमकं होतं काय, हे अनेक जणांना माहिती नसेल. तेच आपल्याकडून जाणून घ्यायचंय. सो ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला असं म्हणायचंय, की टेक्नॉलॉजी हे फ्युचर आहे. आपल्या घरात साधं क्लिनिंगचं जे मशीन असतं, त्याच्यापासून एवढी मोठी शस्त्रक्रिया, या सगळ्यामध्ये हल्ली रोबोट, तंत्रज्ञान, एआय या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि आलेल्या आहेत म्हणजे आपण ह्याचा वापर नक्कीच केला पाहिजे, जर तो आपल्या फायद्यासाठी असेल तर. पण ह्याचा अर्थ असा नाही, की रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे आपण काहीतरी नवीन ऑपरेशन किंवा काहीतरी नवीन शस्त्रक्रिया करतोय. ही तीच सर्जरी आहे, जी आपण एवढी वर्ष करत आलोय आणि ज्याच्याने आपण बऱ्याच पेशंटना, बऱ्याच रुग्णांना वेदनामुक्त करून चालायला वेदनामुक्त केलेलं आहे आणि ते पेशंट चालत आहेत आजही. तर सर्जरी ही तीच आहे. एवढ्या वर्षाची जी चांगली आउटकम देणारी सर्जरी आहे, ती सेम आहे. पण आपण रोबोटचा वापर करून त्याच्यात जे काही पॉसिबिलिटी ऑफ एरर असतात, त्या सगळ्या मिनिमाइज करायचा प्रयत्न करतो. तर रोबोटिक सर्जरी जेव्हा आपण करतो, तेव्हा बेसिकली आपण ऑपरेशनच्या आधी एक सीटी स्कॅन, 3D सीटी स्कॅन करून घेतो. ज्याच्याने आपल्याला पेशंटच्या गुडघ्याची अनॅटॉमी आधीपासून माहीत असते. सो ऑपरेशन सुरू व्हायच्या आधी, पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यायच्या आधी आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त सर्जरी कशी करायची आहे, कशाप्रकारे करायची आहे, काय प्रॉब्लेम येऊ शकतात, ह्या सगळ्याची आयडिया ऑलरेडी मिळालेली असते. त्याच्यानंतर ऑपरेशन करतानाही रोबोटचा वापर करून आपण प्लॅनिंग चेंज करू शकतो. आणि फायनली जे आपण कट्स घेतो, त्याच्यामध्ये 0.5 मिलीमीटर प्रिसिजनच्या एवढं कट्स घेण्याचं आपल्याला पॉसिबिलिटी राहते. सो बेसिकली ह्याला रोबोटिक नी रिप्लेसमेंट न म्हणता सर्जन गाइडेड रोबोट एन्हान्स्ड सर्जरी असं आपण म्हणू शकतो. सो बेसिकली सर्जनच दिशा देतो, रोबोट फक्त आपल्याला हात देतो त्याच्यात थोडा.
बरं, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट विषयी सुद्धा अनेक जणांनी अनेकदा ऐकलं असेल, पण एक ना प्रश्न फार लोकांच्या मनात असतो. मला वाटते आपल्याला सुद्धा जेव्हा रुग्ण भेटत असतील तेव्हा विचारत असतील की रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे मॅडम रोबोट माझ्यावर शस्त्रक्रिया करणार. आता तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, खरंच याच्यात रोबोट शस्त्रक्रिया करतो की डॉक्टरच शस्त्रक्रिया करतात? अ, अत्यंत उत्तम प्रश्न आहे. माझे बरेचसे पेशंट येऊन हेच विचारतात, की नक्की ऑपरेशन करणार कोण? तुम्ही की रोबोट? तर जसं मी आता म्हणाले, तसं रोबोट फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे, जे आपल्याला प्रिसिजन वाढवण्यासाठी हेल्प करतं. आपण समजा गाडीतून जात आहोत, तर आपण गाडीत मॅप्स लावून मग गाडी चालवतो. मॅपमध्ये आपल्याला हे समजतं, की कोणता रस्ता चांगला आहे, कोणत्या रस्त्यावर ट्रॅफिक आहे, कोणता घ्यावा, कोणता बंद आहे. पण शेवटी गाडी चालवणारा हे आपणच म्हणजे ड्रायव्हरच असतो. तर तसंच हे आहे, की रोबोट आपल्याला मदत करतो, की कसं काय आपण प्रिसिजन वाढवू शकतो, एरर कमी करू शकतो. पण फायनली डिसिजन घेणारा आणि या ऑपरेशनची जबाबदारी ही सर्जनचीच असते. अच्छा. खरं तर ना मॅडम, जेव्हा कोणतेही उपचार आपल्याला घ्यायचे असतील आपल्यावर करून, म्हणजे अगदी तो लहानातला लहान आजार असू दे किंवा मोठ्यातला मोठा आजार असू दे, तरी त्या सगळ्या उपचारांबद्दल आपल्याला सगळी माहिती आधी असणं आवश्यक आहे. रोबोटिक गुडघा बदलण्याची जी शस्त्रक्रिया आहे, त्याविषयी लोकांना काय माहीत असायला हवं असं आपल्याला वाटतंय? नक्कीच. तर ही जी सर्जरी आहे ती सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, की इमर्जन्सी सर्जरी अशी नाहीये, की लगेचच केलं नाही तर काहीतरी त्रास होईल. ही इलेक्टिव्ह सर्जरी आहे. म्हणजे नीट सगळा प्रोसेस सर्जरीचा जर पेशंटनी समजून घेतला, तर ह्या सर्जरीतून पुढे जाऊन त्यांना आउटकम बराच चांगला मिळू शकतो. म्हणून प्रत्येक पेशंट जेव्हा येतो, की हां, मला तयारी आहे, मला ऑपरेशन करायचं आहे. तर त्याच्यानंतर आपण लगेच ऑपरेशन नाही करत. आपण त्यांना पूर्ण प्रोसेस समजावून सांगतो. तर सर्वात आधी म्हणजे नक्की ऑपरेशन नंतर काय एक्स्पेक्टेड आहे किंवा काय होऊ शकतं, काय करायला लागणार, हे सगळी आपण त्यांना अंदाज देतो. तर ऑपरेशन हे चांगल्यारीत्या पार पाडणं हे ॲज अ सर्जन आमची रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण तिथेच हे सगळं थांबत नाही. सर्जरीचा आउटकम ह्याच्या पुढे पण बऱ्याच गोष्टींवर डिपेंड असतो. ऑपरेशन झाल्यावर 1-2 दिवसात आपण पेशंटला उभं करतो. पेशंट चालायलाही लागतो. गुडघा वाकवायचे एक्सरसाइजही सुरू करतो. एक 3 ते 4 दिवस साधारण पेशंट ॲडमिट असतो आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि तेव्हा आमची जी फिजिओथेरपीची टीम असते, ती त्यांना चालणं, 1-2 जिने चढ-उतर करणं, स्वतःहून जाऊन कमोडवर बसणं, हे सगळं प्रॉपर ट्रेनिंग देतात आणि ह्याच्यानंतरच आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो. सो म्हणून जेव्हा पेशंट घरी जातो, तेव्हा तो इंडिपेंडेंटली सगळं स्वतःचं स्वतः करू शकतो. तर असा गैरसमज बऱ्याच पेशंटचा असतो, की घरी गेल्यावर ऑपरेशन नंतर मी अंथरुणात पडून असेन, मग कोणीतरी काही करायला लागेल. तर असं अजिबात नसतं. तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्ही सगळं स्वतःचं स्वतः करू शकाल. अशा पोझिशनमध्येच आम्ही तुम्हाला घरी पाठवतो. ह्याच्यानंतर हे सगळं माहिती असल्यावर पण हे जाणून घेणं गरजेचं आहे, की ऑपरेशन हे मोठं असल्यामुळे जे टाके भरायला जो वेळ लागतो, तोपर्यंत थोड्याफार वेदना होणं आणि हे जे आपण इम्प्लांट आतमध्ये टाकतो, ते शेवटी एक फॉरेन बॉडी असल्यामुळे आपली बॉडी थोडंसं फाईट करायला ट्राय करते त्याच्याशी. तर तोपर्यंत थोडंसं सूज येणं, थोडं दुखणं, हे सर्जरीच्या थोड्या 1 1.5-2 महिन्यापर्यंत असणं, हेही अत्यंत नॉर्मल आहे. पण त्याच्याबरोबर फिजिओथेरपी प्रॉपरली 1 महिना तरी ॲट पेशंटने घेतली पाहिजे. तर ह्याचं पुढचं आउटकम त्यांना चांगलं मिळेल. सो हे सगळं जेव्हा पेशंटना माहिती असतं, तेव्हा ते अजून चांगल्यारीत्या आपल्याला साथ देऊन ह्या ऑपरेशन केल्यानंतर त्यांच्यासाठी आउटकम्स चांगले आणू शकतात. अर्थात, म्हणजे रुग्ण संपूर्ण माहिती मिळवून आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना एक थोडीशी कल्पना असते की आपल्याबरोबर नेमकं होणार काय आहे या शस्त्रक्रियेमध्ये. पण तरीसुद्धा ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नेमके कोणते घटक महत्त्वाचे असतात मॅडम? तर शस्त्रक्रिया सक्सेसफुल होण्यामागे बरेचसे कारण असू शकतात. एक तर योग्य ऑपरेशन केलं पाहिजे, योग्य वेळी झालं पाहिजे, योग्य सर्जनने केलं पाहिजे आणि योग्य पेशंटवर केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण मला असं वाटतं, की ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य पेशंटची तयारी असणं हे गरजेचं आहे.
कारण आमचे बरेच पेशंट येतात ज्यांचे मुलं किंवा नातेवाईक येऊन मला म्हणतात, की "नाही यांना खूप त्रास आहे, तुम्ही ऑपरेशन करून टाका." अशा पेशंटमध्ये जेव्हा पेशंटचीच तयारी नसते, पेशंट बोलतो मला ऑपरेशन नकोय, पण नातेवाईकांच्या वर आल्यामुळे ते ऑपरेशन करून घेतात. पण ह्या पेशंटना एकतर स्वतःहून हेच नसतं, की मला ऑपरेशन करायचं होतं. दुसरं म्हणजे जी ही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, ती ऐकून घेण्यात किंवा ती समजण्यात त्यांचा फारसा इंटरेस्ट असा नसतो आणि मग ऑपरेशन झाल्यानंतर आता ऑपरेशन झालंय, अजून पण दुखणं आहे. आता व्यायाम पण करायचा एवढं दुखणं सोसून. तर असे जे काही त्यांचं हे असतं, त्याच्यामुळे मग नंतर हे सर्जरी कितीही चांगल्या प्रकारे आपण केली, रोबोटनी केली, चांगल्या सर्जननी केली, पण जर पेशंटनी नंतर स्वतःहून सगळं नाही पाळलं, फिजिओथेरपी नाही केली, तर मग हे ऑपरेशनचं सक्सेस रेट थोडा कमी होऊ शकतो. म्हणून माझ्या मते बरोबर पेशंट सिलेक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यात फॅक्टर राहतो. मॅडम, आपण सुरुवातीलाच म्हणालात, की सगळ्याच रुग्णांना काही शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते, गुडघा बदलायचीच आवश्यकता नसते. साधारण 90% लोकांना शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. पण मग त्यांच्यासाठी इतर कोणते प्रभावी, उपयुक्त असे उपचार उपलब्ध असतात? नक्कीच. तर जसं मगाशी आपण बोललो 90% पेशंटमध्ये ऑपरेशनची गरज नसते. बऱ्याच ह्यांच्यामध्ये फिजिओथेरपी, एक्सरसाइज, वजन कमी करणं, थोडंसं वॉकिंग, नी कॅप, ब्रेस, पट्टे हे लावून त्यांना बऱ्यापैकी आराम मिळतो. पण काही पेशंट जे आपण मगाशी बोललेलो, की ज्यांना हे सगळं करून सुद्धा आराम नसतो. पण ऑपरेशन करायचं नाही. ऑपरेशनची भीती वाटते किंवा कोणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे, की ऑपरेशन नको करायला. तर अशा पेशंटसाठी आपल्याला मधला एक उपाय राहतो. तो म्हणजे एकतर गुडघ्यामध्ये काही इंजेक्शन देणं किंवा आपल्या हे जे वेदना आपल्याला समजतात, पेशंटना ज्या वेदना समजून येतात, त्या ह्या नसांमुळे समजून येतात. तर त्या नसांना आपण सुन्न करू शकतो. त्याला पूल्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन असंही म्हणतो आपण. तर पण हे समजून घेणं गरजेचं आहे, की हे जे काही मधले उपाय आहेत, ते टेम्पररी किंवा तात्पुरते उपाय आहेत. कारण मूळ जे कारण आहे, जो सांधा त्यांचा खराब झालेला आहे, तो अजूनही तसाच आहे. हे सगळे जे आपण बोलतो आहे ऑप्शन्स, त्याच्यामध्ये फक्त आपण त्यांना थोड्याशा वेदना कमी करून थोड्या टाईमसाठी देऊ शकतो. पण कायमचा आराम ह्याच्याने नक्कीच नाही मिळू शकत. अच्छा, मी जसं सुरुवातीला आपली ओळख प्रेक्षकांना करून दिली तेव्हाच सांगितलं, की आपल्या सगळ्या शस्त्रक्रिया या पनवेल येथील म्हात्रे हॉस्पिटल आणि तेथील विजया रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरमधून केल्या जातात. जर आपल्या प्रेक्षकांना आपल्याकडून स्वतः सल्ला घ्यायचा असेल किंवा आपल्याकडूनच उपचार करून घ्यायचे असेल, तर ते इथे नक्कीच येऊ शकतात. या सेंटरविषयी आपण काय सांगाल? कसं ते वेगवेगळ्या सुविधांनी सुसज्ज आहे? नक्कीच. आमचं हे जे हॉस्पिटल आहे, म्हात्रे ॲक्सिडेंट हॉस्पिटल हे पनवेलमध्ये गेल्या 40 वर्षापासून आहे आणि आम्ही आपल्या इथल्या कम्युनिटीला अफोर्डेबल, एथिकल आणि सगळ्यात चांगली केअर इन ऑर्थोपेडिक्स प्रोव्हाईड करतो. 40 वर्षापासून हे सेंटर आहे, पण तरी पण अजूनही का आहे? कारण आम्ही सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज ज्या काही अवेलेबल आहेत ऑर्थोपेडिक्समध्ये. जर तुम्ही नी रिप्लेसमेंटचं बोललात, तर रोबोट आमच्याकडे सेंटरमध्ये अवेलेबल आहे. स्पाइन सर्जरीज पण आमच्याकडे होतात. त्याच्यात पण सगळ्यात ॲडव्हान्स म्हणजे एंडोस्कोपिक सर्जरीज, मायक्रोस्कोपिक ट्यूबद्वारे केलेल्या मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीज ह्या सुद्धा आम्ही करतो. स्पोर्ट्स इंजुरीज ACLच्या दुर्बिणीद्वारे केल्या जातात आणि विविध स्पेशालिटीज हँड सर्जन, रुमॅटोलॉजिस्ट, पिडियाट्रिक ऑर्थोपेडिशियन अशा ऑर्थोपेडिकच्या सगळ्या स्पेशालिटीज विथ द टॉप अवेलेबल स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी थिएटरमध्ये आमच्या इकडे प्रोव्हाईड केल्या जातात. होय, आता जर आपण आपली लाईफस्टाईल पाहिली ना, तर ती एवढी धकाधकीची झाली आहे, तणावाची झाली आहे, की अगदी साठीतले आजारसुद्धा विशीत जडू लागलेले आहेत. गुडघेदुखीसुद्धा आता तरुणांमध्ये आढळू लागली आहे. तरुणांमध्ये गुडघेदुखी वाढण्याचं कारण काय आहे मॅडम? तरुणपणे जर तुम्ही आपल्या गुडघ्यांची काळजी घेतली, तर पुढे जाऊन बरेचसे त्रास टाळू शकतो आपण. तर म्हणून आधीपासून एक प्रॉपर फिजिओथेरपी नाही, पण तुम्ही एक्सरसाइजेस रेग्युलरली केले पाहिजेत. ज्याच्यात तुमचे गुडघ्याच्या भोवतीचे मसल स्ट्रेंथनिंग होत असतं आणि स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज. याच्याने गुडघ्यावर पूर्णपणे लोड येत नाही. सो एक्सरसाइज हे रेग्युलरली तुम्ही केलं पाहिजे. कितीही तुमचं बिझी शेड्यूल असेल, काहीही असेल, पण त्याच्यातून थोडा वेळ तुम्ही तुमच्या हेल्थसाठी काढून एक्सरसाइज हे केले पाहिजे.
डाएटचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक प्रॉपर डाएट, प्रोटीन इंटेक चांगला राहणं, घरचं जेवण खाणं, एक बॅलन्स डाएट जर तुम्ही घेत असाल, तर त्याच्यामुळे पण हे जे नरिशमेंट टू द कार्टिलेज वगैरे आहे, ते चांगल्या प्रकारे राहतं. जर तुम्ही कोणत्याही एक्सरसाइज करताय, तर कोणत्यातरी ट्रेन्ड पर्सन किंवा फिजिओथेरपिस्टच्या अंडर एक्सरसाइज शिकून घेतल्या पाहिजे. कारण चुकीच्या एक्सरसाइज करून सुद्धा जर तुम्ही चुकीच्या पोश्चरमध्ये करत असाल, तर त्याच्यामुळे गुडघ्याला हानी होऊ शकते. इतर गोष्टी म्हणजे जर कंटिन्युअसली हल्ली सगळ्यांचे बसून वर्क फ्रॉम होम वगैरे असतं. तर कंटिन्यू जर तुम्ही बसून असाल, तर प्रत्येक 1 तासाला उठून थोडंसं फ्री होऊन मग परत बसणं, ही सगळी काळजी थोडी घेतली पाहिजे. बाकीच्या गोष्टी पण करताना जर थोडंफार दुखणं असेल, तर पट्टा लावणं किंवा जर तुम्हाला वाटत असेल वेदना जास्त वाढत आहेत, तर इमिजिएटली एक डॉक्टरांना दाखवून कन्सल्ट करणं गरजेचं आहे. मॅडम, अनेक जण ना गुडघेदुखीला फार हलक्यात घेतात, पण हे आज हलक्यात घेणं उद्या फार महागात पडू शकतं हे त्यांना आत्ता कळत नाही. पण पुढे इतक्या वेदना वाढू शकतात की अगदी उठणं बसणं सुद्धा अशक्य होऊ शकतं. मग तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की गुडघेदुखीचे असे कोणते रेड फ्लॅग्स असतात की अशा कळा सुरू झाल्या, अशा वेदना सुरू झाल्या तर अजिबात थांबू नका, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, उपचार घ्या, असा आपण सल्ला द्याल या ठिकाणी? बरेचसे पेशंट घाबरल्यामुळे डॉक्टरांकडे जात नाहीत, की हे आपल्याला काहीतरी सांगणार, ऑपरेशन करा किंवा हे करा, ते करा, गोळ्या देणार म्हणून जात नाहीत. पण थोड्याशा वेदना असल्या तर हे केलेलं योग्य आहे. पण काही धोक्याचे संकेत किंवा रेड फ्लॅग्स आपण ज्यांना बोलतो, ते म्हणजे की कंटिन्यू पायाला सूज येणं, थोडंसं चाललं तरी पण अचानक सूज वाढते. घरातल्या घरी जी आधी कामं तुम्ही करत होतात, फक्त घरी, बाहेर जाऊन सुद्धा नाही. ती पण हल्ली करायला तुम्हाला त्रास व्हायला लागलेला आहे. बसून उठल्यावर गुडघा एकदम लॉक होतो किंवा चालायलाच जमत नाही. चालताना पायामध्ये बाक आलेला आहे किंवा गुडघ्याला सूज येऊन ताप वगैरे यायला लागलेला आहे. तर अशा काही गोष्टी तुम्हाला होत असतील, तर तुम्ही अजिबात न थांबता डॉक्टरांकडे नक्कीच जावं आणि हे नक्की कशामुळे होतंय ते माहिती करून त्याच्यावर प्रॉपर उपचार घेऊन पुढचं तुमची ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवली पाहिजे. अगदीच, अगदीच. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. मॅडम, जाता जाता एक टेक होम मेसेज काय द्याल आपल्या प्रेक्षकांना? मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते, की ऑस्टिओआर्थरायटिस ही काही वयाची शिक्षा नाही. हे वयामुळे होणारे नॉर्मल चेंजेस आहेत. पण ह्याचा अर्थ असा नाही, की तुम्ही दुखणं सहन करून जगलं पाहिजे. तर जर तुम्हाला त्रास असेल, तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. त्यांना आपला त्रास नीट सांगितला पाहिजे. त्याच्याप्रमाणे एक प्रॉपर निदान घेऊन पुढची जी काही ट्रीटमेंट असेल ती त्यांच्याबरोबर डिस्कस करून केली पाहिजे. शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन हे सगळ्यांनाच लागत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं असेल, की ऑपरेशन करून घ्या, तर ते प्रॉपर वेळेत केलं तर त्याचे रिझल्ट्स, आउटकम हे चांगले येऊ शकतात. म्हणून जर तुम्हाला ऑपरेशन सजेस्ट केलेलं आहे आणि करून घेण्याची तुम्हाला इच्छा आहे, तर न घाबरता तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून तुम्ही हे ऑपरेशन केलं पाहिजे. कारण चालत राहणं, स्वावलंबी राहणं, फिरत राहणं हीच खरी संपत्ती आहे तुमची. होय, निश्चितच, निश्चितच. मॅडम, खूप खूप आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलंत. मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.